नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांच्या मनात राजा म्हणून बसलेला गणपती बाप्पांबद्दल। लालबागचा राजा गणेश चतुर्थी म्हटलं की मुंबईत लालबागचा राजा हे नाव डोळ्यासमोर येतं। लाखो भक्त दरवर्षी त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावतात, नजर करताना आणि नवस बोलताना। पण तुम्हाला माहित आहे का, हा राजा कसा जन्मला, त्याची स्थापना कशी झाली आणि त्यामागे काय रहस्य किंवा रोचक गोष्टी आहेत का? आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला लालबागचा राजाचा इतिहासाची सविस्तर माहिती देणार आहे। 1934 साली सुरू झालेल्या या मंडळाची कहाणी, त्यामागची कारण, भक्तांची नवसाची जादू आणि काही अज्ञात तत्व, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हीही म्हणाल गणपती बाप्पा मोरया। चला तर मग सुरू करूया हा रोमांचक प्रवासाला। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भाग 1, गणेश उत्सवाची ऐतिहासिक पार्श्वभूमी। मित्रांनो, लालबागचा राजाची कहाणी समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया आणि मुंबईत गणेशोत्सव कसा सुरू झाला ते पाहूया। गणेश चतुर्थी ही प्राचीन सण आहे, पण सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली 1893 लोकमान्य टिळकांच्या हात। ब्रिटिश राजवटीत भारतीयांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक केला। मुंबई, पुणे यासारख्या शहरात मंडळ सुरू झाली, ज्यात लोक एकत्र येऊन गणपतीची पूजा करत, सामाजिक आणि राजकीय चर्चा करत। मुंबईत विशेषतः गिरगाव, परळ, लालबाग या भागात हे उत्सव खूप लोकप्रिय आहेत। लालबाग हा भाग 1900च्या दशकात गिरगाव म्हणून ओळखला जायचा, म्हणजेच गिऱ्याचं गाव। येथे सुमारे 130 पेक्षा जास्त कापड गिरण्या होत्या। हजारो मजूर, मच्छीमार आणि व्यापारी इथे राहत, पण हे मजूर आणि व्यापारी कठीण जीवन जगत होते। गिरण्यामध्ये लांब तास काम, कमी पगार आणि अनेकांचा हतदाळ। 1930च्या दशकात वैद्यकीकरणामुळे अनेक बाजार आणि छोटे व्यवसाय बंद होत गेले। याच काळात लालबागची बाजाराची कहाणी सुरू होती। लालबाग हा काळ कोळी समाजाचा म्हणजे मच्छीमारांचा मुख्य भाग होता। ते लोक छोट्या बाजारात मासे, भाज्या विकत होते। पण 1932 साली या बाजारावर संकट आलं। जमीन मालकाने बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला। यामुळे हजारो लोकांचा उपजीविकेवर गदा आली। मच्छीमार, व्यवसाय, गिरणी कामगार सर्वजण चिंतेत पडले। त्यांना वाटलं आता काय करायचं। त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली, बाप्पा, आमच्या बाजाराला वाचव, आम्हाला नवीन जागा घ्या, असा नवस केला। आणि चमत्कारच झाला। काही दिवसातच जमीन मालकाने त्यांना एक प्लॉट दिला। आजचा लालबाग हे बाजार। हे प्लॉट मिळाल्यावर या समुदायाने ठरवलं की या जागेचा एक भाग दरवर्षी गणेशोत्सवासाठी राखीव ठेवायचा। आणि अशा प्रकारे 1934 साली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ची स्थापना झाली। हा नवस पूर्ण झाल्यावर त्यांनी गणेशाची मूर्ती स्थापन केली, जी आज नवसाचा गणपती म्हणून ओळखली जाते, म्हणजेच नवस पूर्ण करणारा बाप्पा। भाग 2, स्थापना कशी झाली, का झाली। आता मुख्य मुद्द्यावर येऊया। लालबागचा राजाची स्थापना नेमकी कशी झाली। 1934 साली लालबाग बाजारातील कोळी, मच्छीमार, व्यापारी आणि गिरणी कामगारांनी एकत्र येऊन हे मंडळ सुरू केलं। त्यावेळी मूर्ती छोटी होती आणि ती मच्छीमारांच्या वेशात सजवली जायची, म्हणजेच मच्छीमारांच्या पारंपरिक कपड्यात, कारण हा सामुदायिक मुख्य मच्छीमारांचा होता। मूर्ती बनवण्याची जबाबदारी कंबळी कुटुंबाकडे होती आणि आजही रत्नकार कंबळी ज्युनियर आणि त्यांचे पुत्र ही मूर्ती बनवतात। हे कंबळी कुटुंब गेल्या 90 वर्षांपासून ही सेवा करत आहे। का झाली ही स्थापना? मुख्य कारण होतं ते उपजीविकेचं संकट। 1930च्या दशकात मुंबई गिरण्यांचा उद्योग वेगाने वाढत होता, पण त्यामुळे छोटे बाजार आणि पारंपरिक व्यवसाय बंद होत गेले। लालबागचा बाजार बंद झाल्याने
लोक बेरोजगार झाले. त्यांनी गणपतीला नवस केला आणि नवस पूर्ण झाल्यावर कृतज्ञतेने हे मंडळ सुरू केलं. हे फक्त धार्मिक नव्हतं तर सामाजिकही होतं. लोकमान्य टिळकांच्या परंपरेप्रमाणे हे मंडळ लोकांना एकत्र आणण्यासाठीही होतं. गिरणी कामगाराच्या हडताळेमध्येही हे मंडळ सक्रिय होतं. स्थापनेची प्रक्रिया पहिल्या वर्षी मूर्ती छोटी होती आणि उत्सव 11 दिवसांचा. दरवर्षी मूर्तीची उंची वाढत गेली आणि आज ती 18 ते 20 फूट उंच आहे. मंडळाने जागा राखीव ठेवली आणि भक्तांनी दान देऊन हे वाढवलं. 1940 ते 1950च्या दशकात हे मंडळ प्रसिद्ध झालं कारण भक्तांचा नवस पूर्ण होत असल्याच्या कथा पसरल्या. उदाहरणार्थ, एक भक्ताने नवस केला की मला नोकरी मिळाली तर सोन्याची मुकुट देईन आणि तसंच झालं. अशा कथा पसरल्या आणि हे नवसाचा गणपती झाला. दुसरं महत्त्वाचं कारण स्वातंत्र्य चळवळ. त्या काळात गणेशोत्सव हे फक्त सण नव्हतं तर ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येण्याचं माध्यम. लालबागचा राजा हे मजुरांच्या एकतेचं प्रतीक बनलं. 1947 नंतर हे मंडळ सामाजिक कार्यात सक्रिय झालं. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि गरिबांसाठी मदत. भाग 3, रहस्य आणि रोचक माहिती. आता येऊया लालबागच्या राजाच्या रहस्यावर आणि रोचक गोष्टीवर. पहिलं रहस्य, मूर्तीचे डोळे. अनेक भक्त सांगतात की दर्शन घेताना बाप्पांचे डोळे जिवंत वाटतात, जणू ते बोलत असतात. हे काही चमत्कार आहे का की मूर्तिकाराच्या कलेमुळे हे घडतं? कळंबी कुटुंब सांगतात की मूर्ती मातीची असते, पर्यावरण स्नेही आणि त्यात विशेष रंग आणि डिझाईन वापरतात ज्यामुळे ते प्रभावी दिसतं. दुसरं रहस्य आहे नवसाची जादू. लालबागच्या राजाला नवसाचा गणपती म्हणतात कारण येथे नवस बोलले की पूर्ण होते असं मानलं जातं. एक कथा आहे, 1940च्या दशकात एका गरीब मजुराने नवस केला की मला घर मिळालं तर सोन्याची चप्पल देईन आणि खरंच त्याला घर मिळालं आणि आजही त्या चप्पल मंडळात आहेत. अशा हजारो कथा आहेत, पण हे रहस्य आहे का की भक्तांच्या श्रद्धेचं वैज्ञानिक दृष्ट्या हे रेनबो इफेक्ट असू शकतं, पण भक्तांसाठी हे चमत्कारच आहे. तिसरं रहस्य आहे मूर्तीची सुरुवातीची वेशभूषा. सुरुवातीच्या मूर्ती मच्छीमारांच्या कपड्यात सजवली जायची. टोपी, कुर्ता, धोतर हे कोळी समाजाचं पार्श्वभूमीचं प्रतिबिंब आहे, पण नंतर ते राजासारखं सजवण्यात आलं म्हणून राजा हे नाव पडलं. हे बदल कधी झालं याच नेमकं रेकॉर्ड नाही, पण 1950 नंतर असं सांगतात. चौथं रहस्य, लाडूची आवड. लालबागच्या राजाला बोंडी लाडू आवडतात असं मानलं जातं. दरवर्षी 10-12 दिवस आधी 250 लोकांची टीम लड्डू बनवते. त्यात केशर, काजू, मनुका, वेलची, जायफळ आणि घी असतं. 2015 पासून मशीनही वापरतात जे तासाला 3000 लाडू बनवते, पण हाताने बनवलेले लाडू विशेष असतात. 2017 साली प्लॅस्टिक बंदीमुळे पेपर बॅगमध्ये वाटले. पाचवं रहस्य आहे पर्यावरण प्रेमी बाप्पा. 2018 साली मूर्तीला ठराविक सिंहासन आणि पृष्ठभाग नव्हता. पेपर मॅश वापरून पर्यावरण स्नेही बनवलं. हे 30 वर्षात पहिलं असं मंडळ होतं जे AR डिस्प्ले वापरून जंगल प्राणी दाखवत पर्यावरण जागृत करतं. इतर रोचक तत्व, 2020 साली कोविडमुळे पहिल्यांदा उत्सव रद्द झाला. 2022 साली 89 वर्ष पूर्ण झाली. अनंत चतुर्थीला लाखो लोकांची मिरवणूक जाते. रांगा 47 तासापेक्षा जास्त असतात, पण दर्शन मात्र मोफतच असते. मंडळ दानातून चालतं आणि ते सोनं चांदी विकून गरिबांना मदत करतं. भाग 4, आजची महत्त्व. आज लालबागचा राजा मुंबईत सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे. दरवर्षी करोडो भक्त येतात आणि ऑनलाईन दर्शनही उपलब्ध आहे. हे फक्त सण नाही तर एकतेचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. मित्रांनो, ही होती लालबागच्या राजाची कहाणी.
1932च्या संकटापासून 1934च्या स्थापनापर्यंत आणि आजच्या रहस्यमय प्रवासात तुम्हाला काय वाटलं कमेंट्समध्ये सांगा आणि तुमचे नवस काय होते का तेही कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज तुम्हाला लगेच मिळतील। आणखी एका मराठी कथेत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। धन्यवाद।